मंजिरीला आता हात लावायचा आहे बैला. त्यांच्या शरीराला कुठलं संकट देशील का? त्यांच्या शरीराला तुझा आशीर्वाद आहे, आशीर्वाद आहे का? रायाची आई सापडेल का? मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे. नंदी महाराज राया भाऊला उडवतात. राया भाऊ उंच उडतो आणि अँब्युलन्सच्या समोर जाऊन पडतो. त्यात राया भाऊला आई भेटते. तर राया भाऊ उंच कशा प्रकारे उडतो, त्याला हार्नेस बांधतात. म्हणजे शूटिंग मध्ये त्याच्या पाठीला दोरी लटकवतात, त्या दोरीने तो उंच उडतो. पण नंदी महाराज सुद्धा राया भाऊला इतके ढुसणे देत होते, इतकं राया भाऊच्या अंगावर धावून येत होते ना, तर खूप थरारक ही शूटिंग झाली. असं वाटत होतं की जोरात राया भाऊला ते खरोखरच उडवतात की काय. त्यामुळे विशाल निकमचं करावं तितकं कौतुक खूप कमी आहे. खरं तर त्यांनी इतका जबरदस्त सीन दिलाय हा. तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला नक्की आवडेल अशी मला खात्री आहे. आणि नंदी महाराजांकडून पण ऍक्टिंग कशा प्रकारे करून घेतली हे सुद्धा तुम्हाला आज शिकायला मिळणार आहे. चला तर मग जाऊया येड लागलं प्रेमाचं मालिकेच्या सेटवर. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट मध्ये नक्की कळवा तुम्हाला कसा वाटला. रायाची आई ही रायाची काय म्हणतात त्याला, त्याची एक ऐतिहासिक भेट होणार आहे रायासोबत. तर मंजिरीने रायाचा याचा काहीतरी शोध लावलाय आणि जय आणि रायामध्ये चॅलेंज लागलंय की सगळ्यात पहिले आईला कोण शोधेल आणि आई त्याच्याकडे जाईल. सो जय आणि राया दोघे एकमेकांना चॅलेंज देऊन मस्तपैकी लढतायत आता. आणि आता असं आहे की ऍक्सिडेंटचा चंक झालाय. ऍक्सिडेंटचा चंक नंतर आता एक ॲम्ब्युलन्स निघते. तिथे निक्कीने त्याच्या आईला किडनॅप केलेलं असतं आणि आता तिथे नंदी महाराज येतात, जे विठ्ठलाचं एक अवतार म्हणून असतं. आपण बघू शकता तिकडे नंदी महाराज ज्या तिच्या गाडीत त्याच्या आईला ठेवलेलं असतं त्या गाडीला ते अडवतात आणि तिथे येऊन मग राया नंदी बैलाशी बोलतो आणि मग नंदी बैलासोबत त्याचं जरा झटापट होते आणि राया जाऊन आपला ॲम्ब्युलन्स जाऊन धडकतो डायरेक्ट जाऊन आणि त्यात त्याला त्याची आई भेटते. अशा प्रकारे महासंगम त्यांचा होतो. मिठी मारून बोलायचं याच्यावर डायलॉग तसं बोलू शकता तुम्ही. असं चोलता ना, असं त्याला काय जरी पडलं बरोबर नक्की कॅमेराला काय घेऊन टाका शॉट हातबाज. नंदी इतका मोठा होता, तो सेटवर फिरताना आजूबाजू लोक सुद्धा त्याला घाबरत होते. नंदीला भा म्हणल्यावर तो नकारार्थी मान हलवायचा आणि जिजी म्हणलं की होकारार्थी मान हलवायचा. जी जी भा जीन भा शिकला तो. फोटो काढणार तुमच्या बरोबर तात्या संग मला फोटो काढायचा. राया आता त्याच्या बरोबर दोस्ती करायचा प्रयत्न करतोय. हात लावलाय पकडलाय आपण हात पकडलाय करे नाही ओके पकडून ठेव हलका काय बस आणि हा रायाला नंदी बैलाचा पहिला झटका होता. त्यानंतर राया भाऊ त्याला लाडी गोडी लावायसाठी गुळ खाऊ घालतो. त्याला बोलवा तुमच्याकडे. या शॉट मध्ये नंदी बैल ॲम्ब्युलन्सच्या समोर येऊन ॲम्ब्युलन्सला अडवतो. नंदी राया भाऊकडे रागानेच बघत होता तेव्हा.
व्हेरी गुड. नाही काय म्हणतात नो ऍक्टिंग करतोय मी खूप चांगला आहे. तुम्ही मगाशी सिंगल हात लावला सर त्याच्यापासून झालंय सर ते. भाई शॉट मिळाला. अच्छा मिळाला आता मग घे प्रणव. टेक मी आहे तो बा तू जा. व्हेरी नाही. बघ हा आपला आपला तुला हात लावणार आहे. काय करायचं नाही मारायची तर अजिबात नाही. बघतोय तो बघतोय नाही, मंजिरीला आता हात लावायचा आहे बैला. काय वाढताना चालू एक गजरे घेत काय रे नंदी महाराज काय लावलंय. तो राया भाऊला जवळच येऊ देत नव्हता. माणसाचा जीव धोक्यात आहे. मंजिरी सुद्धा घाबरली. मान आलो बाकी काय करतो. थोडा अजून पुढे येऊ शकतो. ट्राय कर अजून एकदा. अजून थोडं बस. रोलिंग ऍक्शन. हो नंदी महाराज अहो काय चाललंय काय. तुम्ही साक्षात शंभू महादेव वाचो. मग हे वाहन कशाला अडवतं. अहो आत एक जीव अडकला त्याला लवकर घेऊन जायला पाहिजे की नाही सांगा बघ. हा कशावर रस्ता अडवला तुम्ही. सरा की साईडला द्या की रस्ता. हा इथं तर असं वाटलं नंदी बैल आता राया भाऊच्या अंगावरच जातो की काय. अय नंदी महाराज अहो तुम्ही धर्माचं रक्षण. अय नंदी महाराज रेडी. अय नंदी महाराज अहो तुम्ही धर्माचं रक्षक मग कशा पाहिजे अधर्म करताय. अहो कसला यो अडकापणा. देवाचं वाण म्हणलं तर भाऊ झाला होय तुम्हाला. हे बघा देवाचं वाहन म्हण. हो हो हात करू नको. तुम्ही त्याला धरा आणि ते बांधून ठेवलं ना धरा. मागे तिकडे लपून बसा. तुम्ही धरा मागे त्याला आणि धरून ठेवा त्याला. धरून ठेवा. तुमचा तो धरून ठेवलं तर ऐकेल ना. हो आहे ना. नाही पण तुम्ही या साईडला यांना लपवलं तरी हाँ तुम्ही तिथे किंवा या साइडला कुठल्या तरी साइडला लपा. उसको कॉम्पैक्ट करो. ये सिर्फ इतना टू शॉट में मिलेगा तभी चलेगा. अरे तू जर का हट्टी आहेस ना तर मी रेडी रेडी हो. रायाने जरा सांभाळून. राया जपून. अरे ऐक माझ हो साईडला चल. एका पॉइंटला तर असं वाटायला लागलं की नंदी महाराज सीन करतात की नाही, करू देतात की नाही. कारण की सीन असा होता की राया भाऊला त्यांच्याशी झुंज करायची होती. त्यांच्या शिंगाला धरून झुंजायचं होतं. पण आता ते जवळच येऊ देत नव्हते तर काय करावं. त्यामुळे प्रश्नच पडला. आता मे बी सिंगल आरगलं फाटला. या काय चाललंय ना तुम्ही महाराजा. मागच्या 2 टायमाला तू माझी मदत केली. माझं ऐकलं. मग आता काय झालं. बघ मी आम्ही माग हटणार नाही. इथे एका जीवाचा प्रश्न आहे. तुला माझं ऐकावंच लागेल. कसं ऐकत नाही बघ. कुर्ता अडकला, निघालाच नाही. सगळे ॲम्ब्युलन्स वरून बाजूला ॲम्ब्युलन्स बाजूला करून म्हणजे राय सांभाळून ऐक राया जरा जपून. सांभाळून. बिथरलाय तो. तू जरा जपून. घट्ट करून ठेवा. राया नको. परत
पण मला भेटते धरून ठेवा. त्या अंगावर जातो तर मला ऍक्च्युली हे पाहिजे. तर मला मी पाहिजे जवळ आहे, त्यांना जवळ घे, ते बरोबर सांगतील पकडतील. मी शिंगाला हात लावतो कोणी त्यांना मागे काय तो चालू देऊन मग तिथूनच ते त्यांनी रिझ्यूम केले की मग तेवढ्यात जो काय जरा धक्का देतो तेवढा मी मग 2 फ्रेम मिळाले तरी बस झालं. ते शिंगाला पकडलं ना आता ते थोडा तो सगळं आपण तो सगळं आपण हे करू शकतो. आता त्यांनी माघार घेतली. इथं राय भाऊला कळलं नंदी नुसता अंगावर धावून येतोय पण तो आपल्याला नुकसान नाही करणार, कारण की तोच मुळात निरागस आहे. तो कुणाला इजा नाही पोहोचवू शकत हे त्याच्या लक्षात आलं. याच्यापेक्षा खाली नाही जाणार, बांधलंय. व्हेरी नाईस. नंदी महाराजाने वाचवलं. तो उडून येणार आहे डायरेक्ट. नंदी महाराजला पण शॉर्ट कळला काय. ऍक्च्युली तो विकेट आता करू शकतो त्याचा मला एक अंदाज आला. तो काही करणार ऍक्च्युली मी आवडल्यामुळे ते अजून मला बितरत होतं. मी ओव्हर पॉवर होतोय ना ते ऍडजस्ट करतोय. त्यांनी तिकडे जाऊ शकलो कारण वाईट करू करा. आणि आता राया भाऊला उंच उडवायचं होतं, म्हणजे नंदीने धडक दिल्यानंतर राया भाऊ उंच उडतो आणि त्या ॲम्ब्युलन्सवर जाऊन पडतो. हा सीन चित्रित करण्यासाठी हार्नेस बांधले होते, म्हणजे राया भाऊला दोरी बांधली होती आणि ती दोरी झाडाला क्रॉस करून 4-5 जणांनी पकडून धरली होती. यासाठी फाईट मास्टर्स आले होते. भोलाही डर रहा है. फायनली रायाची आणि भोलाची म्हणजे नंदी बैलाची पक्की मैत्री झाली. असं आमची शूटिंग असं. भोला म्हणत असं लय शूटिंग पाहिले पण असे नाही. अरे इस आदमी का इधर क्या काम है अभी? यही तो देव है अपनी कहानी का. धडकन का देव आहे. आम्ही धडकन मूवीचे पूर्ण कॅरेक्टर नाव दिले. तुम्ही देव, हा राम, ती अंजली. ह्याला पूर्ण रस्ते मांडले. तो बोल जाओ ये मैं होने नाही दूंगा. तुझ्याकडेच पाहतोय तो. वही तो देव आहे. चांगला दिसतोय मला. त्याला वाटतोय त्याला आणि शांत वाटतोय. नक्की याच्या मनामध्ये काय शिस्त आहे असा तो विचार करतोय. त्याला विलन ओळखू येतो म्हणून बघतोय तो. गाड़ी आगे लीजिए. गाड़ी आगे लीजिए. एक्शन. एक्शन. यही चाहिए ना सर. किसकी पे है सर? आप लोग सब हट जाओ इधर से. हटो.
रोलिंग अँड ऍक्शन कट ऍक्शन ऍक्शन नाइस कट तुम्ही पाहिजे तर समोर तिथे कॅमेऱ्याच्या मागे तरी चालेल. मित्रांनो, तुम्हाला लक्षात आलं असेल अशा प्रकारचं शूटिंग किती जोखमीचं असतं आणि कलाकार आपला जीव धोक्यात टाकून केवळ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अशा प्रकारची रिस्क पत्करतात. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही पाहत राहा येड लागलं प्रेमाचं फक्त स्टार प्रवाहवर.